आपल्या राज्यात सर्वच सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात। आज होळीचा सण आहे। होळीच्या सणानिमित्त आज रात्री होलिका मातेचं दहन केलं जाणार आहे आणि पूजा केली जाणार आहे। याच निमित्ताने वरळीतील चाळ क्रमांक 78 आणि 79 मधील इथे एक देखावा सादर करण्यात आलेला आहे। वीर नेताजी क्रीडा मंडळ या मंडळाकडून हा देखावा सादर करण्यात आलेला आहे। गेली अनेक वर्ष हे जे मंडळ आहे ते विविध देखावे सादर करत असतात, जे करंट इश्यूज असतात त्यावरती आधारित हे देखावे असतात। आणि हा जर आपण देखावा पाहिला तर टोरेस घोटाळा जो झाला होता त्याच अनुषंगाने हा जवळपास 50 फूट असा हा देखावा सादर करण्यात आलेला आहे। इथे जो देखावा सादर करण्यात आलेला आहे त्याच्या खाली एक आपल्याला आशय देखील लिहिलेला दिसत आहे। यामध्ये टोरेस कंपनीच्या नावाने झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात टोरेस घोटाळा म्हणतात। असं म्हणजे टोरेस घोटाळा नेमका काय याबद्दल त्यांनी इथे काही शब्दांमध्ये नमूद केलेलं आहे। या ज्या रहिवासी आहेत या बिल्डिंग मधले खरं तर चाळ क्रमांक 78 आणि 79 मधले जे रहिवासी आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं हा जो देखावा सादर करण्यात आलेला आहे त्याचं महत्त्व काय आणि गेली कित्येक वर्ष तुम्ही हा देखावा सादर करताय याची देखील माहिती द्या। जवळजवळ आता 51 वर्ष होऊन गेली, जास्तच झाली असतील। आणि आता माझंच वय 56 आहे आणि आता माझी 4थी पिढी इथे राहत आहे। आणि आमचं कसं असतं, प्रत्येक विषयाला धरूनच देखावे असतात की जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की काय चाललंय जगामध्ये। ह्याच्यासाठी आमचे हे असे प्रयत्न असतात दरवर्षी। आणि हा जो देखावा उभारण्यासाठी किती काळ साधारण लागला होता? पूर्वी आम्हाला जास्त काळ लागायचं। ह्या वेळेस आता आमचं कशी मुलं पण ऍक्टिव्ह झाले सगळे, तर 10-1 दिवसात होऊन जातो। दरवर्षी विविध देखावे सादर करत असतात, सामाजिक संदेश देखील देत असतात, काय सांगायला बद्दल? आता सामाजिक म्हणजे आता लोकांना म्हणजे कसं त्याच्यात जागरूकता यायला पाहिजे की बाबा आता हे चाललंय, अशा ह्याच्यात गुंतवणूक नाही करायला पाहिजे। ह्याच्यासाठी आमचे ते प्रयत्न असतात की जेणेकरून लोक परत पुढच्या टायमाला त्याच्यात फसले नाही जायला पाहिजे। लोकांना जनजागृती करण्यासाठी हे देखावे सादर करण्यात येते। हो बरोबर आहे, जनजागृतीच करतो आम्ही। कारण लोकांना शेवटी काय असतं बघा, आपण किती जरी काय केलं तरी काय काय वेळेस ते फसतातच। हा, आणि आता किती घोटाळे असतात, असे नाहीत की हा एकच झालंय, ह्याच्या अगोदर पण भरपूर झाले घोटाळे। तेलगीचा घोटाळा होता, त्याचा पण आम्ही देखावा केलेले आहेत, भरपूर असे आम्ही केलेले आहेत। कसबचा पण केलेला, कसबला पण हे केलेलं आम्ही, ते दुसरे बरेच असे म्हणजे आहेत। आम्ही आमचं मंडळाचं तुम्ही हे केलं युट्यूबला वगैरे तर तुम्हाला सगळी माहिती त्याच्यात मिळून जाऊ शकते। हा देखावा सादर करण्यासाठी जवळपास किती जणांनी मिळून हा देखावा सादर केलेला आहे? तर 25-30 मुलं तर असतातच रोजच्या याला, पण काही ठराविक आता त्यांचं नोकरीनिमित्त लवकर जायला लागतं, त्याच्या हिशोबाने मग ते कसं प्रत्येक जण ऍडजस्ट करून येत असतं। पण सगळी मुलं इथे मेहनतीने कामं करतात। हा, म्हणजे असं काय हे नाही की बाबा ह्याच आहे त्याच आहे, सगळी मुलंच म्हणजे वीर नेताजी क्रीडामध्ये 78, 79, 80 मधली पण येतात, बाकीचे पण बिल्डिंग मधली मुलं येतात इथे, कारण त्यांना हाऊस आहे। कारण वीर नेताजी क्रीडा मंडळ म्हटलं की ते हा चला आपलं मंडळ आहे, ह्या हिशोबाने ते सगळे येतात इथे। बीडीडी चाळ क्रमांक 78 आणि 79 या चाळ क्रमांकाकडून हा जो देखावा आहे तो सादर करण्यात आलेला आहे। टोरेस कंपनीचा जो घोटाळा आहे, कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा झाला होता, त्याच अनुषंगाने हा जो देखावा आहे तो सादर करण्यात आलेला आहे। गेली अनेक वर्ष ही जे चाळ आहे, जे नेताजी वीर क्रीडा मंडळ जे आहे ते सादर करत असतात देखावे, आणि सामाजिक एक संदेश देण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे देखावे सादर केले जात असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।